शंभूराज देसाई आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल, दोन्हीही उमेदवार हे विजयी झालेले आहेत। मी सांगितलं होतं अर्ज भरलेल्या दिवशीच महायुतीनं जे 9 उमेदवार उभे केलेले आहेत ते 9चे 9 उमेदवार उभे पूर्ण मताधिक्यानं जेवढा कोटा दिलाय त्याप्रमाणे निवडून येतील। राहिला प्रश्न त्यांच्या दोघांच्यातला, त्या दोघांच्यातला निकाल लागलेला आहे, त्या दोघांच्यातला एक पडलाय। मग एकमेकांच्यात समन्वय नसल्यामुळे त्यांच्यात त्यांना निवडणूक करावी लागली, हा त्याचा अर्थ आहे। काँग्रेसची मतं कुठेतरी फुटल्याचं पाहायला मिळतं, असं चर्चा आहे। आम्ही पूर्ण वेळ सभागृहात होतो, अंतिम आठवडा प्रस्ताव चालू होता, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं त्याच्यावरती उत्तर चालू होतं, त्यामुळे आता चर्चा अशी ऐकायला मिळते। त्यामुळे आता ठीक आहे, आजचा दिवस गेल्यावर उद्या त्यातली नक्की माहिती पुढे येईल। एक शेवटचा प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंनी खेळी करत मात्र याचा फटका जयंत पाटलांना हा देखील बसलेला आहे, याकडे कसं पाहता? हे बघा, जयंत पाटील साहेबांची उमेदवारी कोणी दिली? पवार साहेबांनी, बरोबर? पवार साहेबांनी सांगितलं ना जयंत पाटील साहेबांना पाठिंबा आहे, आणि माननीय उबाटा गटानं नार्वेकरांची उमेदवारी दिली। उबाटा गटाची सरशी झाली, पवार साहेबांनी ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली ती त्यांचा पराभव झाला। त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल नाही, त्यांच्यात एकमेकाचे पाय ओढायचा प्रयत्न सुरू झाला आणि त्याचा पहिला परिणाम आजच्या निकालावरती दिसला। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नाहीये अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्याला दिलेली आहे। सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।